नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमचं सांची नाचणकर या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जसं आधीचे व्हिडिओ पाहिलेच असाल, आपण उत्तराखंडामध्ये आहोत आणि जसे आधीचे 2 व्हिडिओ तुम्ही पाहिले आहेत. आत्ता आपण आज चाललो आहोत देवप्रयाग संगम बघायला. देवप्रयाग हा 2 नद्यांचा संगम आहे, अलकनंदा आणि भागीरथी. आणि ह्या 2 नद्यानंतर एकत्र होऊन गंगा या नावाने पुढे गंगा नदी म्हणून वाहते. तर हा जो संगम आहे तो आता आपण बघायला चाललो आहोत. तर सोबतच राहा, आपण आता जाऊया. पहिला थोडासा नाश्ता करूया आणि मग आपण पुढे संगम बघायला जाऊया. आणि इथे आपण थांबले आहोत, थोडासा नाश्ता करून घेऊया, कारण मग नंतर आपण संगमला जाणार आहोत, पुढे धारी देवीला जाणार आहोत. त्यामुळे थोडासा नाश्ता करून घेऊया. आणि इथे सगळं तुम्हाला माहितीच आहे, इथे सगळे असे धाबेच असतात मोस्टली. आणि आता आपण ऑर्डर केली आहे आलू पराठा आणि काही मॅगी. म्हणजे इथे जास्त करून हाच नाश्ता असतो, पराठे आणि मॅगी. तर खाऊन घेऊया, कंटिन्यू राहा, भेटूया. आणि आता आपण बसमधून उतरलो आहोत आणि इथे बघताय ही जे ग्रीन कलरचं तुम्हाला असं रोड दिसतो आहे ना, तिथून पण तिथे संगमला जायला रस्ता. इथे आता आम्ही बसमधून उतरून थोडं खाली आलो आहोत. संगम हा खाली जावं लागतं. आता आपण आहोत वर, त्यामुळे आपण संगमाच्या इथे चाललो आहोत. इथून हा रस्ता जातो. आणि पाण्याचा प्रवाह बघा, आवाज बघा केवढा आहे. तर आपण अजून खूप वर आहोत, खालून नदी वाहते आहे बघा, पण आवाज बघा केवढा जोरात येतो. आणि या पाण्याच्या प्रवाहाच्या आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल किती फोर्सनी पाणी वाहते बघा, केवढा आवाज आहे. आणि हा जो पूल आहे तो आपल्याला पार करून जावं लागतं त्या साईडला. आवाज बघा इथून पण किती येतो. आणि संगमाकडे जायच्या आधी ना इथे एक देऊळ आहे, हे देवाचं आपण दर्शन घेऊया आणि मग तिथूनच पुढे रस्ता आहे संगमाकडे उतरायला. ॲक्च्युली डायरेक्ट पण आहे, पण सगळे लोक म्हणतात की या देवाचे दर्शन घेऊन पुढे संगमाला जायचं असतं. बघा किती असं वरच्या वर जिने बघा कसे आहेत. चला दर्शन घेऊया आपण पटापट देवांचं आणि मग संगमाच्या दिशेने उतरूया. सोबतच राहा.
पक्षीला है, यहाँ पे माथा टेको। चला, बाप्पांचं दर्शन झालं आहे आणि आता आपण खाली उतरतो आहोत संगमाच्या दिशेने. जरा इथे वर एक असं आपण तिथून बघूया की संगम कसा दिसतो वरून. बघूया. आणि इथून बघा, तुम्ही क्लिअरली बघू शकतात 2 नद्यांचे कलरही वेगळे आहेत. ही जी ब्राऊन कलरची नदी आहे ती आहे अलकनंदा आणि ही जी येते ह्याला म्हणतात भागीरथी नदी. ही जी नदी तुम्ही बघतायत ती भागीरथी आहे आणि भागीरथी आणि अलकनंदांचा संगम होऊन गंगा नदी तयार होते. म्हणजे हा गंगेचा संगम आहे 2 नद्यांचा. बघताय तुम्ही, इथून क्लिअरली दिसते, कलर पण तुम्ही बघू शकता संगम कसा होतोय. ह्याला म्हणतात देवप्रयाग संगम. हे बघा, दुसऱ्या पॉईंटनी बघा, इथून पण तुम्हाला 2 नद्यांचे कलर्स वेगवेगळे दिसतात आणि पुढे जाऊन गंगा नदी एकच ह्याच्यामध्ये मिक्स होऊन दिसते. इथून पण चांगला व्ह्यू दिसतोय बघा. हे बघा, इथे तर क्लिअरली तुम्हाला दिसतंय संगम. मग आणि पुढे जाऊन बघा गंगेचा बिलाप, गंगेत रूपांतर होऊन एकच नदी बनून जाते गंगा नदी. चला, आता खाली जाऊया आपण. थोडंसं पाय भिजवून घेऊया, दर्शन घेऊया नदींचं, अंगावर पाणी शिंपडून घेऊया. आणि हे रामाचे चरण आहेत, तिथे शिला बनवून ठेवले आहेत जिथे रामाने चरण स्पर्श केला होता. चला, कंटिन्यू राहा, तोपर्यंत पण खाली जाऊन पटकन पाय भिजवून येऊ. तर अशा प्रकारे आपण देवप्रयाग संगम बघितला आहे आणि आता आपण निघालो आहोत पुढच्या जर्नीला. इथून पुढे आपण जाणार आहोत धारी देवीच्या दर्शनासाठी. असं म्हणतात की केदारनाथचं दर्शन घ्यायच्या आधी धारी देवीचं दर्शन घेणं गरजेचं आहे, किंवा 4 धाम जे तुम्ही जेव्हा दर्शन चालू करता त्याच्या आधी धारी देवीचं दर्शन करणं खूप गरजेचं आहे. कारण धारी देवी ही 4 धामची रक्षक आहे देवी. त्याच्यामुळे आत्ता आपण निघालो त्या देवीचं दर्शन घ्यायला. तर तुम्हाला हा व्हिडिओ संगमाचा कसा वाटला हे कमेंट करून सांगा नक्की. आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नवीन असल्यास नक्की सबस्क्राईब करा. भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.